पुढची बातमी नाशकातनं आहे। नायलॉन मांजा विरोधामध्ये नाशिक पोलिसांनी धडक कारवाई केलेली आहे। नायलॉन मांजाचा वापर केल्यास थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार अशा पद्धतीची कारवाई आहे। आतापर्यंत पोलीस ठाण्यामध्ये 50 गुन्हे या संदर्भात दाखल करण्यात आले आहेत आणि 28 जणांना अटक करण्यात आली आहे। अल्पवयीन मुलांच्या पालकांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे। आणि या संदर्भात माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, अत्यंत महत्त्वाची अशी ही खरं तर कारवाई आहे मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर, तर नक्की कशा पद्धतीने ही कारवाई झालेली आहे? आतापर्यंत पोलिसांनी अशा पद्धतीने किती जणांवरती गुन्हे दाखल केलेत? आपण बघतो दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये नायलॉन मांजा हा विक्री केला जातो। नायलॉन मांजाच्या माध्यमातून पतंग उडवली जाते आणि सर्वसामान्य जे दुचाकी स्वार असतील किंवा इतर वाहन चालक आहे, पायी जाणारे नागरिक आहेत, यांना इजा होते, जखमा होतात। नाशिकमध्ये गेल्या 7 ते 8 दिवसांमध्ये अशा 4 ते 5 घटना घडलेल्या होत्या। अनेक जण गंभीर जखमी झालेले होते। यानंतर पोलिसांकडून काही प्रमाणामध्ये तडीपारीच्या कारवाईच्या नोटिसेस देखील विक्रेत्यांना बजावण्यात आलेल्या होत्या, मात्र त्याचा उपयोग झाला नव्हता। तर देखील नायलॉन मांजाच्या माध्यमातून पतंग उडवली जात होती, म्हणून पोलिसांनी आता एक पुढचं पाऊल टाकलेलं आहे। आतापर्यंत 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। भारतीय न्याय संहितेच्या 110 कलम अन्वये सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा, अशा स्वरूपाचा गुन्हा हा जे पतंग उडवता आहेत त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले आहेत। आतापर्यंत साधारणतः 50 गुन्हे दाखल झाले। यामध्ये काही विक्रेते आहेत, काही पतंग उडवणारे आहेत, काही अल्पवयीन मुलं आहेत। अल्पवयीन मुलांना समज देण्यात आलेली आहे, पुन्हा अशा स्वरूपाचा नायलॉन मांजाचा वापर करू नये अशा सक्त ताकीद त्यांना देण्यात आलेली आहे। मात्र हे नायलॉन मांजा घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणारे त्यांचे पालक असल्याचा गृहीत धरून पोलिसांच्या माध्यमातून पालकांवर आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। 8 पालक असे आहेत ज्यांच्यावर या स्वरूपामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना जेलची हवा देखील खावी लागलेली आहे। पालकांनी खरं तर आपल्या मुलांना नायलॉन मांजाच्या वापरापासून रोखणं अपेक्षित होतं, मात्र पालकांनी तसं केलं नाही आणि त्यामुळे 7 जणांवर अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली आहे। जे 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले होते त्यापैकी 8 ते 10 जणांना 2 दिवसाची पोलीस कोठडी देखील मिळालेली आहे। यामध्ये काही विक्रेत्यांचा देखील समावेश आहे, काहींनी लपून छपून नायलॉन मांजाची विक्री केलेली आहे। असे सगळे वेगवेगळे गुन्हे आहेत। मात्र यंदाच्या मकर संक्रांतीमध्ये पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की जे मुलं पतंग उडवत आहेत, जे नायलॉन मांजाच्या माध्यमातून पतंग उडवत आहेत, त्यांच्या पालकांवर आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। हा धडा प्रत्येक पालकाने घ्यायला पाहिजे। आपण स्वागतच केलं पाहिजे पोलिसांच्या या कारवाईचं, कारण खरोखरच नायलॉनचा मांजा हे एखाद्या शस्त्राप्रमाणे काम करतो। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतोय, आपण सुद्धा नायलॉनचा मांजा कृपया वापरू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।